हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत छानशी कुरकुरीत अशी जिलेबी। अगदी झटपट आहे, करून बघा आणि सोपी पण आहे। तर यासाठी आपण घेणार आहोत 1 कप साखर। कढईमध्ये 1 कप साखर घेतलेली आहे, त्यामध्ये 1.5 कप पाणी आपण घालून घेणार आहोत। गॅसवर कढई ठेवायची आहे मस्तपैकी। आता याचा 1 तारी पाक आपण करायचा आहे, ठीक आहे, ढवळायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा चुटकीभर जिलेबीचा रंग घालूया। छान 1 तारी पाक होऊ द्यायचा आहे। आता इकडे आपल्याला जिलेबीचं मिश्रण तयार करायचं आहे। जिलेबी तयार करायला तर एका भांड्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। त्याच भांड्यात मी पहिलेच इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि थोडंसं चुटकीभर मीठ, म्हणजे ज्याने चव एन्हान्स होते। मिक्स करून घेऊया। यामध्ये आता थोडीशी मोठ्या वाटीने आपण इथे मैदा घ्यायचा आहे। जरा मोठी वाटी घ्यायची आहे आणि जसं लंप किंवा गुठळी राहता कामा नये एवढं असं पाणी घेत आपल्याला स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे। आता आपण हे फुलवलं नाही आहे, आंबवलं नाही आहे, तर याच्यासाठी झटपट आता आपल्याला याला फ्लफी बनवण्यासाठी इनो घालायचा आहे। एक आता चुटकीभर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। घरात असलेली एखादी रिकामी बॉटल असते छोटीशी माझा फ्रुटीची, तर तिला असं छिद्र पाडून घेतलं तिच्या झाकणाला आणि अशा प्रकारे मिश्रण त्याच्यात भरून आपण गरम तुपामध्ये तूप घ्या, रिफाइंड ऑइल घ्या, त्याच्यात असा झारा पकडून अशा प्रकारे सुंदर अशा जिलेब्या अशा तयार करून घ्यायच्या। छान मंद आचेवर कुरकुरीत तळून आपल्याला झालेल्या पाकामध्ये त्या टाकायच्या आहे। बघा किती सोपे आहे, कोणता वेगळी गोष्ट घ्यायची गरज नाही। अशा प्रकारे आपली क्रिस्पी अशी जिलेबी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता, छान रसरशीत आतमध्ये पाक गेला। करून बघा। बाय।